अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक तिथीला प्रत्येक वाराला एक विशेष महत्त्व आहे. पण पौर्णिमा ही तिथी चंद्राच्या पूर्णत्वाचा आणि मनाच्या प्रसन्नतेचा काळ मानली जाते. तेही वैशाख महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात सूर्य आणि चंद्राची स्थिती अशी असते की पृथ्वीवर देवी लहरीचा प्रभाव सर्वाधिक असतो. वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरी करतो, जो शांतता आणि ज्ञानाचा प्रतीक आहे. यावर्षी वैशाख पौर्णिमा कधी आहे त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. 30 एप्रिल 2026 वार गुरुवार. पौर्णिमा प्रारंभ 9:12 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि समाप्ती वार शुक्रवार 1 मे 2026. पौर्णिमा समाप्ती रात्री 10:52 होणार आहे मंडळी. तर पहा मंडळी, गुरुवार आणि शुक्रवार हाच दिवस अत्यंत शुभ राहील. तुम्हाला दानासाठी, व्रतासाठी आणि मुख्य तुमचे जपासाठी खूप अत्यंत पवित्र दिवस आहे. हा दिवस हातातून अजिबात जाऊन देऊ नका. पहा मंडळी, अनेकदा आपण तक्रार करतो, विचार करतो, मनामध्ये आपल्या गोंधळ असतो. मी खूप सेवा करतो, पूजा करतो, पण देवाची कृपा माझ्यावर आहे की नाही हे मला कसं समजणार. खरं तर पहा मंडळी, देव आपल्याला थेट दर्शन देत नाही, पण तो निसर्गाच्या माध्यमातून, काही घटनेच्या माध्यमातून आणि विशिष्ट लहरीच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतो. पहा मंडळी, विशेषतः वैशाख पौर्णिमेच्या या पवित्र काळात जेव्हा ब्रह्मांडात ऊर्जेचा प्रचंड स्रोत वाहत असतो, तेव्हा तुमच्या घरात काही विलक्षण गोष्टी घडू शकतात. आजच्या या विशेष भागामध्ये म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये खास आपण 3 संकेतांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्यानंतरही काही तासात जाणवेल. तर समजा तुमच्या आयुष्यातील अंधार संपणार आहे आणि प्रत्यक्षात देवाची कृपा तुमच्या उंबरठ्यावर आलेली आहे. हे संकेत खूप सूक्ष्म असतात मंडळी, त्यामुळे ती नीट समजून घेणं देखील गरजेचं आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या श्रद्धेला मिळणारी एक पोचपावती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण की कदाचित यात सांगितलेल्या एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. संकेत म्हणजे घरात अचानक जाणवणारा दिव्य आणि अपरिचित सुगंध. मंडळी, आपण जेव्हा घरात असतो तेव्हा आपल्याला घराच्या विशिष्ट वासाची सवय झालेली असते. पण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला अचानक असा एखादा सुगंध आला जो तुम्ही कधीही अनुभवला नाही, तर ही साधी गोष्ट नाही. हा सुगंध मोगऱ्याचा असू शकतो, चंदनाचा असू शकतो किंवा एखाद्या रानफुलाचा असू शकतो. गंमत म्हणजे तुमच्या घरात त्यावेळी कोणतीही अगरबत्ती लावलेली नसेल, कोणताही रूम फ्रेशनर मारलेला नसेल, जवळ कुठेही फुले नसतील, तरी हा सुगंध तुम्हाला अगदी स्पष्टपणे जाणवेल. हा सुगंध काही सेकंदासाठी येतो आणि अचानक गायब होतो. आध्यात्मिकता सांगते की जेव्हा उच्च लोकातून सकारात्मक शक्ती किंवा तुमचे कुलदैवत तुमच्या वास्तूत प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्या ऊर्जेमुळे वातावरणातील कणांचे कंपन बदलते आणि त्यातून हा नाद किंवा गंध निर्माण होतो. वैशाख महिना हा जलतत्वाशी आणि थंडावाशी संबंधित आहे. जर तुम्हाला असा शीतल आणि गोड सुगंध आला तर समजा की तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट झाली आहे. अनेकदा पितृदोष असेल किंवा घराला कोणाची दृष्ट लागलेली असेल तर घरात एक प्रकारचा कुबट किंवा जड वास असतो. पण वैशाख पौर्णिमेला जेव्हा ईश्वरी कृपा होते तेव्हा हा जडपणा निघून जातो आणि वातावरण हलकं होतं. हा सुगंध तुम्हाला सूचित करतो की तुमचे कष्ट आता संपत आलेले आहे आणि तुमची प्रार्थना ईश्वरांपर्यंत पोहोचली आहे. जेव्हा तुम्हाला असा अनुभव येईल तेव्हा क्षणभर डोळे मिटा आणि त्या शक्तीला शरण जा. देवा, तू माझ्या पाठीशी आहेस याची ही परिस्थिती आहे, असं मनातल्या मनात म्हणा. हा सुगंध म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीच्या पावलाचे चाहूल असू शकतं, कारण जिथे शुद्धता तिथे सुगंध असतो, तिथेच माता लक्ष्मी वास करते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत आपल्या देवघरातील दिव्याशी संबंधित आहे. अग्नी हे शुद्ध करण्याचं प्रतीक आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तुम्ही संध्याकाळी दिवा लावता
तेव्हा त्या दिव्याच्या ज्योतीकडे नीट लक्ष द्या. जर त्या दिवशी दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली, ती शांतपणे स्थिर उभी राहिली, वारा नसतानाही हलली नाही, किंवा त्या ज्योतीमध्ये तुम्हाला एखादा विशिष्ट आकार जसं की कमळ, एखादं फूल, ओम किंवा स्वस्तिक किंवा एखादं देवाचं प्रतिकृती भासली, तर हा प्रचंड मोठा संकेत आहे. कधी कधी दिवा लावल्यानंतर तो एरवीपेक्षा खूप जास्त काळ जळत राहतो. तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण तेवढंच असूनही जर दिवा जास्त वेळ शांतपणे तेवत राहिला, तर समजा की त्या ज्योतीला तुमची भक्ती आणि त्या दिवशी वृश्चिक ऊर्जा बळ देत आहे. शास्त्रात सांगितलं आहे की दीपज्योती परब्रह्मा, म्हणजेच की दिवा हा परब्रह्माचं रूप आहे. वैशाख पौर्णिमेला चंद्र आपल्याला पूर्ण तेजेत असतो आणि त्याच वेळी तुमच्या घरातील अग्नितत्व दिवा जर प्रसन्न दिसत असेल, तर याचा अर्थ तुमच्या घराच्या वास्तुपुरुष तृप्त झाले आहेत. अनेक घरामध्ये सतत कटकटी असतात, आजारपण असतात. अशा वेळी हा संकेत येणं म्हणजे घराची बाधा दूर होणे होय. जर तुमच्या वास्तूत देवाची कृपा सुरू झाली असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिव्याकडे पाहून एक अनामिका ओढ वाटेल. तुम्हाला त्या ज्योतीतून नजर हटवाशी वाटणार नाही. हे तेजाने मिलन आहे. जर तुमच्या बाबतीत असं घडलं, तर समजा की तुमच्यावर आलेले असलेले संकटांचं निवारण आता प्रत्यक्ष ईश्वराने आपल्या हाती घेतलं आहे. अग्नी तुमच्या आयुष्यातील अडथळे जाळून टाकण्यासाठी सज्ज झाला आहे, असा याचा सरळ अर्थ आहे. पहा मंडळी, तिसरा संकेत हा तुमच्या अंतःकरणाशी, अंतःमरणाशी जोडला आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या रात्री जर तुम्हाला अतिशय शांत झोप लागली आणि स्वप्नात तुम्हाला पवित्र गोष्टी दिसल्या, तर तो तिसरा मोठा संकेत आहे. स्वप्नात पांढरी फुली पाहणे, वाहते स्वच्छ पाणी पाहणे, एखादं मंदिर पाहणे किंवा प्रत्यक्षात गुरूंची किंवा देवतांचे दर्शन होणे हे सूचित करते की तुमच्या नशिबाचे दारे उघडले आहेत. अनेकदा आपण मानसिक तणावात असतो, पण या दिवशी जर तुम्हाला अचानक कारणाशिवाय आनंद वाटू लागला, मनातील भीती निघून गेली आणि सगळं काही ठीक होईल असा आत्मविश्वास आतून आला, तर समजा की ईश्वराने तुमच्या बुद्धीचा ताबा घेतला आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्धित्वाची पौर्णिमा आहे, म्हणजे जाणीवाची पौर्णिमा आहे. जेव्हा देवाची कृपा सुरू होते, तेव्हा सर्वात आधी आपले विचार बदलतात. नकर्मता विचारांची जागा सकारात्मक संकल्प घेतात. जर तुम्हाला या दिवशी घराजवळ पांढरी गाय दिसली किंवा एखादा पक्षी, विशेषतः चिमणी किंवा पोपट तुमच्या अंगणात येऊन आनंदाने ओरडला, तर हे निसर्गाकडून मिळणारे संकेत आहेत. निसर्ग आणि प्राणी हे मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात. मंडळी, त्यांना देवी लहरी लवकर समजतात. घरात अचानक लहान मुले हसायला लागली किंवा घरातले पाळीव प्राणी शांत आणि आनंदित दिसली, तर समजा की तुमच्या घरातील कलेश आता संपले आहेत. देवाची कृपा जेव्हा होते तेव्हा ते शब्द सांगता येत नाही, ते फक्त अनुभवता येतात. हा मनाचा प्रफुल्लपणा हाच पुरावा आहे. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पाठीशी एक अफाट शक्ती उभी राहिलेली आहे. हे 3 संकेत अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आहेत. जर तुम्हाला यातला एक जरी जाणवला, तर स्वतःला भाग्यवान समजा. वैशाख पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर या संकेताचा आदर करण्यासाठी एक छोटा उपाय नक्की करा. त्या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून, म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून 108 वेळा आपल्या कुलदेवीचा जप करा किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करा, या मंत्राचा जप करा. एका तांब्यात पाणी भरून तो चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी तीर्थ म्हणून घरात शिंपडा. यामुळे मिळालेली देवाची कृपा कायम टिकून राहील. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर अशा सूक्ष्म संकेतांना ओळखून ईश्वरी नाते जोडणी होईल. आशा आहे की या वैशाख पौर्णिमेला तुम्हा सर्वांना या शुभ संकेतांची परिचिती येईल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. पहा मंडळी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सर्वात अगोदर ब्रह्ममुहूर्तावर उठा. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही तुमच्या देवघराची पूजा करा, तुळशी मातेला दिवा लावा आणि हो, घर एकदमपणे स्वच्छ ठेवा. कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. देवांची पूजा जर तुम्ही करत असाल तर आवर्जून नक्की करा आणि देवासमोर बसून 108 वेळा किंवा तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करायचा आहे. आणि हो, जप जर तुम्ही करत असाल तर कोणाशीही बोलू नका, पाठीमागे वळून देखील बघू नका. आणि हो, जप झाल्याच्या नंतर 2 मिनटं तिथे शांत बसून बसा तिथे. आणि हो, बसल्याच्या नंतर पाठ दाखवून कधीही उठू नका, सरळ उठा. आपण कधीही देवाला मंदिरात गेलो तर आपण कधीही मंदिरात जाताना
पाया पडल्याच्या नंतर आपण कधीही देवाला पाठ दाखवून जात नाही. तसंच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी देवाला पाठ दाखवायची नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ध्यानात घ्यायच्या आहेत. पहा मंडळी, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला असा एखादा अनुभव आधी आला असेल तर तो सुद्धा माझ्याशी शेअर करा, जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहील. लवकरच